आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. आजचे युवक आणि विद्यार्थी मोबाईलच्या दुनियेत संस्कार विसरत चालले. जीवन कसं जगायचं हे पहिल्यांदा आपण शिकलं पाहिजे. सुसंस्कृत समाज निर्माण करण्याची ताकद ही आजच्या विद्यार्थी आणि युवकांमध्ये आहे. पहिल्यांदा आपण संस्कारांना महत्त्व दिलं पाहिजे. संस्कारांच्या माध्यमातून आपण मानव धर्माच्या शिदोरीवर वाटचाल करणं ही काळाची गरज असल्याचं मत प्राध्यापक वीरेश पाटील यांनी व्यक्त केलं. जवळच्या शिरदवाड सहकारी माध्यमिक शाळेमध्ये कन्नड, मराठी, हिंदी, इंग्लिश या भाषा संघाच्या वतीनं भाषा मेळा कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी वीरेश पाटील बोलत होते. ढोणेवाडी इथं आत्मा मलिक ध्यानपीठाचे परमपूज्य साधनानंद महाराज यांच्या सानिध्यात सरस्वती मूर्ती प्रतिष्ठापना चबुतराचे पायाभरणी करण्यात आले. त्यानंतर भाषा मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आलं. प्रत्येकाला येणारं संकट परिस्थिती जीवनात कशी जगायची हे शिकवते. संकटाचा सामना जिद्दीनं केला तरच आपण लढाई जिंकू शकतो. आपले आई वडील गुरु यांना नेहमी गौरव देऊन जात पात वर्ण भेद लिंग स्त्री पुरुष असा भेदभाव न करता सर्वांनी पहिल्यांदा माणूस म्हणून जगणं गरजेचं आहे. आपल्या अंगी असलेल्या विविध कौशल्यांच्या माध्यमातून आपण एक चांगले नागरिक घडू शकतो. याचा विचार आजच्या विद्यार्थ्यांनी केला तरच जीवनात नक्की आपण यशस्वी होऊ शकतो असं शेवटी वीरेश पाटील यांनी म्हटलं. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पहिल्या सत्राचं उद्घाटन करण्यात आलं. शाळा कमिटीच्या वतीनं विनोदी एकपात्र प्रयोग, विद्यार्थी पालक प्रबोधन, संस्कार काळाची गरज असे विविध व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं. शिक्षक प्रकाश काशीद यांनी विनोदी प्रयोग तर अशोक केसरकर यांनी व्याख्यान दिलं. विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मुख्याध्यापक टी नाडकर्णी यांनी मुलांच्या अंगी असलेल्या विविध सुप्त गुणांना वाव मिळावा, प्रत्येक विद्यार्थी सर्व गुणसंपन्न व्हावा यासाठी आपण शाळेच्या वतीने प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. यासाठी गावातील सर्व नागरिकांचे, ग्रामपंचायतीचे, ग्रामस्थांचे आणि शाळा सुधारणा समितीचं विशेष आम्हाला सहकार्य मिळत असून सर्वच कार्यक्रम राज्य पातळीवर यशस्वी होत असल्याचं सांगितलं. कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष जयश्री पाटील, उपाध्यक्ष शीतल लाडगे, सदस्य अण्णा पाटील, सुरेश खोत, अजित तोडकर, दीक्षिता कांबळे, यास्मिन चौस, डॉक्टर अप्पासाहेब घाटगे, बाबासाहेब घाटगे, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष अनिल पुजारी, उपाध्यक्ष अनिल जांगडे, सुभाष पाटील, संतोष पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य, विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. ಎಲ್ಲರನ್ನೂ ಗೌರವಿಸೋದು. ಜಾತಿ, ಮತ, ಪಂಥ, ವರ್ಗ, ಲಿಂಗ, ವರ್ಣ, ಸ್ಥಾನ, ಅಂತಸ್ತು, ದುಡ್ಡು ಈ ಅಂಶಗಳನ್ನ ನೋಡಿ ಯಾರನ್ನೂ ಅಳಿಬಾರ್ದು. ಅವ ಪುರುಷ, ಈಕೆ ಮಹಿಳೆ, ಇವ್ರು ನಮ್ಮೂರವರು, ಅವ್ರು ನಮ್ಮೂರವರಲ್ಲ, ನಮ್ ಜಾತಿ, ಅವ್ರ ಜಾತಿ, ನಮ್ ಮತ, ಅವ್ರ ಮತ, ನಮ್ ರಾಜ್ಯ, ಇವ್ರ ಎಲ್ಲ ತಗೊಂಡು ಏನ್ ಮಾಡೋದು? ಇದೆಲ್ಲ ತಿಪ್ಪೆ ಒಳಗಿನ ಕಸಕ್ ಸಮಾನ. ವಿ ಆಲ್ ಆರ್ ಹ್ಯೂಮನ್ ಬೀಯಿಂಗ್ಸ್. ನಾವೆಲ್ಲರೂ ಮನುಷ್ಯರು. ನೀವೇ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ? ಮಾನಸಾಣಿ ಮಾನಸಾತ್ ಏನದು? हीच आमचा प्रार्थನೆ. ಎಂಥ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಅದು? ಮನುಷ್ಯರನ್ನು ಮನುಷ್ಯರನ್ನು ನೋಡಿ ಬಿಟ್ಟರೆ ಜಗತ್ತು ಸ್ವರ್ಗ ಆಗ್ತದೆ. ಆಗುದಿಲ್ಲ? ಹಾಗೆ ಆಗ್ಲಿ ಅಂತ ಆಶಿಸಿ ಒನ್ಸ್ ಅಗೇನ್ ಐ ಫೆಲ್ಟ್ ವೆರಿ ಹ್ಯಾಪಿ. ಸಚ್ ಎ ಗ್ರೇಟ್ ಹೈಸ್ಕೂಲ್, ಶಿರದ್ವಾಡದ ಹೈಸ್ಕೂಲ್ ನಲ್ಲಿ ಕಲಿಯುವಂತ ನೀವೆಲ್ಲ ಭಾಗ್ಯಶಾಲಿಗಳು. ಒಳ್ಳೆಯ ಶಿಕ್ಷಕರಿದ್ದಾರೆ, ಒಳ್ಳೆ ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಇದ್ದಾರೆ, ಒಳ್ಳೆ ಊರಿನ ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೀವು ಸದುಪಯೋಗ ತಗೊಂಡು ಚೆನ್ನಾಗಿ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ, ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿ, ಒಳ್ಳೆ ತಯಾರಿ ಮಾಡಿ ಯಶಸ್ವಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಅನಿಸ್ಕೋಬೇಕು, ಸಾಧಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಅನಿಸ್ಕೋಬೇಕು. ನಾಳೆ ನೀವು ದೊಡ್ಡವರಾದ ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಇಂಥವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದೆ ಮತ್ತೆ 4 ಜನ ಮೇಲೆ ಬರ್ತಾರೆ. ಸಮಾಜ ಸಮರ್ಥ ಆಗುತ್ತದೆ, ಸ್ವಸ್ಥ ಆಗುತ್ತದೆ, ಸದೃಢ ಆಗುತ್ತದೆ. ಹಾಗೆ ಆಗ್ಲಿ ಅಂತ ಆಶಿಸಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರಿ ನಾನು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.